नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आज आपण कोणती डिझाईन बनवणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, जर तुमच्याकडे छोटासा कार्ट असेल आणि त्याच्यापासून काय डिझाईन करू असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही डिझाईन फक्त तुमच्यासाठीच आहे. तर बघा, आज आपण गोल गळ्यावरती फक्त 200 रुपये शिलाई घेऊन छोट्याशा कार्टापासून कोणती डिझाईन बनवली आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, अगोदर अस्तरचा जो आहे तो गोल गळा कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकावरती ठेवून घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवून आपण गळ्यावरून गोल पाऊण इंचाची शिलाई मारून घेतोय. तर बघू शकता तुम्ही, गळा आपला स्टिच करायचा झालेला आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूला पाठीमागच्या बाजूला सुद्धा तुम्हाला एक पाऊण इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे आपल्या कमर घेरमध्ये. आणि अस्तरचा बघा, आपल्याला मेन फॅब्रिकचा कपडा जो आहे तो गळ्यामध्ये जो एक्स्ट्रा झालेला आहे तो कट करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर गळ्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि आपल्याला गळा जो आहे तो पलटवून घ्यायचा आहे. कपडा जो आहे तो पलटी मारून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्या सव्वाशी बाजू जी आहे कपड्याचा सरळ बाजू आहे ती वरती येणार आहे आणि अस्तर जे आहे ते खालती जाणार आहे. तर बघा, आता काय करायचं आहे, आपल्याला पाठीमागची बाजू पण आपण फोल्ड केलेली आहे. पाठीमागच्या बाजूला पट्टी लावायची गरज नाही, त्यासाठी अशी फोल्ड करून आपण त्याच्यावरती दाब शिलाई देतोय. तर बघा, अशा सोप्या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही बॅक पार्ट तयार करू शकता. त्याच्यानंतर गळ्यावरती आपल्याला हळूवारपणे शिलाई मारायची आहे, जसं की आपलं अस्तर जे आहे ते बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे, अगदी जवळून आणि लहान शिलाई मारायची आहे. तर बघा, आपला बॅक पार्ट जो आहे तो गळा जो आहे स्टिच झालेला आहे. तर त्याच्यानंतर साईडच्या बाजू ज्या आहेत आपल्या अस्तरच्या त्या आपण शिलाई मारून घेते आणि जो काही एक्स्ट्रा कपडा होईल तो आपल्याला साईडचा कटसुद्धा करून घ्यायचा आहे. आता काय करायचं बघा, आपल्याला पाठीमागचे डाच जे आहेत ते अर्धा इंच रुंद आणि 4.5 ते 5 इंच उंचीचे घ्यायचे आहेत आणि त्या पद्धतीमध्ये तुम्हाला शिलाई मारायची आहे. तर बघा, दोन्ही बाजूचे डाच जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला शोल्डरचा मध्य करायचा, शोल्डरची घडी घालायची आणि त्याच्यावरती व्यवस्थित मध्यभागी आपल्याला पाठीमागचे टक्स जे आहेत ते मारून घ्यायचे. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे. आता बघा, माझ्याकडे एवढा छोटासा काठ शिल्लक होता, तर तो कसा करायचा ॲडजस्ट, तर मी काय केलं आहे बघा, एक 3 बाय 3चा चौकोन कट केलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याला बघा मी अस्तर लावते. तर आपल्या साडीचा कपडा जो आहे एकदम सिल्कमध्ये सुळसुळीत पातळ असा कपडा होता. काठपदराची साडी आहे, परंतु कपडा जो आहे थोडासा पातळ होता, त्यासाठी मी त्याला अस्तर लावलेला आहे. 4 बाजूनी शिलाई, 3 बाजूने शिलाई मारून घेतली, एक बाजू ओपन ठेवली आणि फोल्ड करून घेतलं. कोपरे जे आहेत एखाद्या टोकदार स्क्रूड्रायव्हरने बाहेर काढून घेतले आणि त्याच्यावरती आपल्याला त्याच्यानंतर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि जी बाजू ओपन होती तीसुद्धा आपल्याला पॅक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला चौकोन जो आहे तो सेम रेडी व्हायला पाहिजे. 3 बाजू 4 बाजू सारख्या रेडी होतील अशा पद्धतीमध्ये तुम्हाला चौकोन रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा, त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आणि तो चौकोन जो आहे तो आपल्याला गळ्यावरती कोणत्या पद्धतीने लावायचं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघू शकता. आणि ही डिझाईन जी आहे एकदम सोपी आहे आणि या डिझाईनसाठी मी फक्त 200 रुपये शिलाई घेतलेली आहे, कारण या डिझाईनमध्ये तसं एवढं काही कष्ट नाही. कारण अस्तरच्या ब्लाऊजला मी 150 रुपये घेते आणि त्याच्यानंतर हे डिझाईन करण्यासाठी एक्स्ट्रा 50 रुपये घेते. तर बघा, हा पॅच जो आहे तो आपण गळ्याचा मध्य काढलेला आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित उभा ठेवलेला आहे. चौकोन आहे म्हणून चौकोन ठेवलं नाही, तर उभी शंकरपाळी डिझाईन असते त्याच्यामध्ये आपण ठेवून दिलेला. तर त्याच्या बाजूने आपल्याला 4ही बाजूला याच्या लेस लावून घ्यायचे. तर बघा, लेस अशी 4ही बाजूवरती लावून घेतलेली आहे. त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्या. छोटीशी लेस असेल तर सिंगल शिलाई चालते, परंतु जरा ब्रॉड लेस असेल तर त्याच्यावरती आपल्याला सिंगल शिलाई देता येत नाही. तर बघा, डबल शिलाई मारून झालेली लेसवरती आता गळ्यावरती सुद्धा 30 लेस लावायची आहे. तर बघा, आता गळ्याला आकार व्यवस्थित येतो आहे आपला आणि बरोबर ती लेस जिथं आपण कट केली होती दोन्ही बाजू त्याच्यावरून शिलाई मारून घेते. तर बघा, असा आपला गळ्या जो आहे तो रेडी झालेला आहे. लेस जी आहे ती लावायची झालेली आहे. बघा, आता याला आपल्याला नॉडसुद्धा लावून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपली डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे.
असा एखादा पॅच असेल तुमच्याकडे छोटासा तर तो लावून घ्या. त्याच्यानंतर याला नॉड लावून घ्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.